पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। या ग्रंथाचा हेतू दृक आणि दृश्य यामध्ये विवेक करणे असा आहे आणि या विवेकातून अपेक्षित असलेला मोक्ष वेदांतामध्ये ज्याचं वर्णन आहे त्याची प्राप्ती करणे असा आहे। आतापर्यंत आपण 11 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 12व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। 12वा श्लोक मनो अहंकृत्युपादानम लिंगम एकम जडात्मकम अवस्थात्रय मन्वेती जायते म्रियते तथा। हा 12व्या क्रमांकाचा श्लोक आहे। मनो अहंकृत्युपादानम लिंगम एकम जडात्मकम अवस्थात्रय मन्वेती जायते म्रियते तथा। मन आणि अहंकार यांनी युक्त असलेलं या दोघांनी बनलेलं जे शरीर आहे ते शरीर सूक्ष्म असल्यामुळे आणि ओळखण्यासाठी अवघड असल्यामुळे चिन्ह रूपाने किंवा खूण रूपाने ते सांगितलं जातं, म्हणून त्याला लिंग शरीर असं म्हणतात। हा एक भाग आहे। त्या शरीराच्या द्वारे आपल्याला भगवंतापर्यंत जाण्याचा प्रयत्न करता येतो, म्हणूनही ते चिन्ह आहे, म्हणूनही ते लिंग शरीर आहे। त्याच शरीराच्या द्वारे स्थूल व्यवहार चालतो आणि त्याच शरीराच्या द्वारे परमार्थही चालतो, म्हणून परमार्थ प्राप्तीसाठी खूण म्हणूनही ते शरीर उपयोगाला येतं, म्हणून ते लिंग शरीर आहे। आणि व्यवहारासाठी सुद्धा ते खूण म्हणून उपयोगाला येतं, म्हणूनही ते लिंग शरीर आहे। अशा रीतीने लिंग शरीर या शब्दाचा आपण वेगळ्या रीतीने विचार करू शकतो। तर हे जे लिंग शरीर आपलं आहे हे सूक्ष्म आहे, ते स्थूल देहात राहतं, परंतु स्थूल देहासारखा त्याचा अवयव नाही। स्थूल देहाची आणि या लिंग शरीराची ओळख दोन्हीही तसं पाहिलं तर अवघड आहे, परंतु साधारणपणे सर्व माणसांना स्थूल शरीर सहज कळू शकतं, लिंग शरीर सहज कळू शकत नाही। प्रयत्नाने स्थूल शरीर कळून घेता येतं, परंतु प्रयत्नाने सुद्धा लिंग शरीर कळणं अवघड आहे। म्हणजे याचा अर्थ ते कळणारच नाही असं अजिबात होत नाही, परंतु नक्कीच त्याला स्थूल शरीर जाणण्यापेक्षा जास्त प्रयत्न करावा लागेल। असं हे जे सूक्ष्म शरीर, असं जे लिंग शरीर आहे, हे शरीर मन आणि अहंकार या कारणांनी बनलेलं आहे। आणि ही जी कारणं आहेत ही कारणं उपादान कारण आहेत असं या ठिकाणी पहिल्या चरणामध्ये सांगितलेलं आहे। मन अहंकार युक्त, मन अहंकार यांच्या उपादान कारणाने बनलेलं हे लिंग शरीर असा आपला विषय आहे। आता मन आणि अहंकारच फक्त का घ्यायचे असा प्रश्न खरं तर आपला राहणार नाही, कारण की आपण आधीच विचार केलेला आहे की मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि अंतःकरण ही पर्यायाने बरेच वेळा वेगळ्या ठिकाणी वापरण्यात येतात, त्यामध्ये बाकीचे अंतर्भूत असतातच। म्हणजे फक्त आपण मन
असा जर शब्द वापरला तर त्याच्यामध्ये अंतःकरण, बुद्धी, चित्त, अहंकार हे असणारच आहे. फक्त चित्त वापरलं तर कदाचित हे चारही पण त्यामध्ये असणारच आहे. फक्त अंतःकरण वापरलं तरी हे बाकीचे चारही त्यामध्ये असण्याची शक्यता असते. काही ठिकाणी फक्त मन हे संकल्प आणि विकल्प याच दृष्टीने सांगितलं जातं. काही ठिकाणी अहंकार हा फक्त अहंकार या रूपाने सांगितला जातो. काही ठिकाणी चित्त हे फक्त वासना राहण्याचं ठिकाण म्हणून सांगितलं जातं. असं या इंद्रियांविषयी वेगवेगळ्या ठिकाणी कधी फक्त त्या एकच इंद्रियाचं कार्य म्हणून वर्णन केलेलं असतं आणि काही ठिकाणी सर्वांना अंतर्भूत करून वर्णन केलेलं असतं. तर या ठिकाणी मन आणि अहंकार हे जे दोन्ही आहेत, ह्या दोन्हीमध्ये हे बाकीचे नाहीत असं आपल्याला काही धरता येणार नाही. या ठिकाणी आपल्याला मन आणि अहंकारासोबत बाकीचे सुद्धा आहेत असं आपल्याला धरावं लागेल. आता हे जे मन आहे, हे मन आणि हा जो अहंकार आहे, हा अहंकार, या दोघांवर सगळा खेळ चालतो. मनामध्ये जे काही येतं ते अंतःकरणातून येतं, अंतःकरणात जे काही येतं ते चित्तातून येतं, मनाकडे जे काही येईल ते बुद्धीकडे पाठवलं जातं आणि बुद्धीकडे जे काही जाईल ते पुढे अहंकाराकडे जातं. म्हणजे मन आणि अहंकार हे दोघं अत्यंत या ठिकाणी महत्वाचे का आहेत? कारण की मन गोंधळ घालतं आणि त्याला साथ द्यायला अहंकार असतो. मन जे आहे हे मन चित्तामध्ये निर्माण झालेले जे काही संस्कार असतील, म्हणजे जे फलीभूत किंवा फलोन्मुख झालेले जे काही संस्कार असतील, हे अंतःकरणात आल्यानंतर अंतःकरण काहीच करत नाही. अंतःकरण फक्त त्याचं स्फुरण करत, पण मन मात्र त्याच्यावर गोंधळ घालायला सुरुवात करतं. मन चंचल असल्यामुळे जे काही आतमधून बाहेर येणार आहे ते सगळं मन काही सहजपणे आपल्याला दाखवत नाही. त्याच्यावर शंका निर्माण करणं, त्याच्यावर संकल्प करणं किंवा विकल्प करणं असं मनाचं काम चालू राहतं. आणि हे जे काही संकल्प किंवा विकल्प करणं आहे हे बुद्धीकडे पाठवावंच लागतं. मग बुद्धीकडे पाठवायचं असेल तर मन काही मनाप्रमाणेच बुद्धीकडे पाठवणार आहे, ते काही बुद्धीप्रमाणे पाठवणार नाही. ते त्याला जसं पाहिजे त्याच्याप्रमाणे बुद्धीकडे तो संदेश पाठवणार आहे. बुद्धीकडे जाणारी जी गोष्ट आहे मनाकडून ती मनाप्रमाणे असते आणि बुद्धीने का त्याच्यावर एकदा शिक्का मारला की अहंकार डोळे झाकून ते करतो. अहंकार असं काही म्हणत नाही की आता मी असं करणार नाही, मी जरा त्याच्यावर विचार करतो. अहंकार काय त्याच्यावर विचार करत नाही. बुद्धीने एकदा शिक्का मारला की अहंकाराने त्याच्यावर अहम धरलाच पाहिजे. आणि मन हे बुद्धीला काय करतं? लोपवतं. मन हे बुद्धीला लोपून टाकतं. त्यामुळे मनाप्रमाणेच सगळ्यांना जगावं लागतं. म्हणून बरेचसे लोक या मनाला आवर घाला, मनाला शांत करा, मनाला चांगलं शिकवा, मनाच्या स्थिरतेसाठी शांततेसाठी प्रयत्न करा असं काहीतरी शिकवताना आपल्याला दिसतील. याचं कारणच असं आहे की मन हे सगळ्यात प्रमुख आहे. म्हणून या ठिकाणी मनाला उपादानमध्ये घेतलेलं आहे. उपादान म्हणजे प्रमुख कारण. जे नसता कार्यच होऊ शकत नाही त्याला म्हणतात उपादान कारण. उपादान कारणाशिवाय कार्य राहतच नाही. कार्य ज्याच्यामुळे राहूच शकत नाही, ज्याच्याशिवाय राहूच शकत नाही, ज्याच्यामुळे नाही, ज्याच्याशिवाय राहूच शकत नाही त्याला म्हणतात उपादान कारण. निमित्त कारण बदलत असतं पण उपादान कारण जर नसेल तर ते कार्य होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी मनाला उपादान कारण घेतलंच का असा प्रश्न जो निर्माण होतो तो या सगळ्या विचारानंतर नक्कीच आपल्याला सुटेल. कारण की मन जे आहे हे मन, या मनाने काय करावं असं प्रत्येक जण जर विचार करू लागला तर मनाला शांत राहावं, स्थिर राहावं, मनाने चांगलं वागावं, चांगलं करावं, सुख प्राप्त करावं असं प्रत्येकाला वाटतं. पण तसं होतच नाही. मन काही आपल्याप्रमाणे जगणार नाहीये. मन हे मनाप्रमाणेच जगणार आहे. आणि मनाला सहाय्य करणारं जर कुठलं इंद्रिय दुसरं असेल प्रमुख तर ते बुद्धी नव्हे, अहंकार आहे. बुद्धी काही सहाय्य करत नाही मनाला. बुद्धी ही सदैव मनाच्या विरुद्ध असते. तशी बघितलं तर बुद्धी कायम मनाच्या विरुद्ध असते. पण बुद्धी ही मनाप्रमाणे वागू शकते आणि वागते. याचा अर्थ
बुद्धी मनाच्या बाजूने आहे असं काही कोणी धरू नये. बुद्धी हतबल झाल्यामुळे मनाप्रमाणे वागते, ती हतबल असते. म्हणून अहंकाराला काही घेणं देणं नाही. अहंकार मनाचा जोडीदारच आहे. अहंकार मन म्हणेल तसं करतो. अहंकाराला काही लागत नाही की बुद्धीचं ऐकायचंय किंवा दुसरं कोणाचं ऐकायचंय. अहंकार दुसरं कोणाचं ऐकणारच नाही. अहंकार हा फक्त मनाचंच ऐकतो, मनाचंच ऐकतो. पण दाखवताना मात्र काय आहे की बुद्धीने ज्याच्यावर शिक्का मारला ते मी करतोय असं तो अहंकार म्हणतो. तर मन जे आहे हे मन काय करणार आहे, सगळं चालवणार आहे. मनानेच सगळं चालवलेलं आहे. मनाचाच खेळ आहे सगळा. एवढंच कशाला, मनामुळेच आपल्याला जीवदशा आहे असं शास्त्रात सांगितलेलं आहे. म्हणजे हा मन नावाचा जो अवयव आहे हा किती भयानक आहे हे पहिल्यांदा लक्षात घेण्यासारखं आहे. मनामुळेच आपला हा सगळा प्रपंच सुरू आहे. मन जे आहे हे मन उपादान कारणामध्ये घ्यायला तेच कारण आहे. कारण की मन जर उपादान कारणात नाही घेतलं तर काय होईल, आपला जो अनुभव आहे त्याच्याशी ते जुळत नाहीये. मनाला उपादान कारणातच घ्यावं लागेल. कारण आपल्या मनात चालतं त्याप्रमाणे आपण करत असतो. आपण जे काही करतोय हे कशाप्रमाणे करतोय, मनाप्रमाणे करतोय. आणि मनावर किती प्रयोग सुरू आहेत हे अख्ख्या जगाला लक्षात येईल. अख्खं जगत आज जे गोंधळलेलं आहे ते फक्त एका मनामुळे गोंधळलेलं आहे, मन. आणि ह्या मनाचं ऐकावं की नाही ऐकावं हा तर फारच मोठा प्रश्न आहे. मन अस्थिर असणं, अशांत असणं हे तर दुखणं आहेच आहे, त्यामध्ये काही नवल नाही. पण हे काय मन कायमच थोडी अस्थिर राहतंय. कधी स्थिर राहते, कधी अस्थिर राहते, कधी स्थिर राहते, कधी अस्थिर राहते. जेव्हा स्थिर होईल तेव्हा बरं वाटतं, मग पुन्हा मनाच्याच मार्गाने जातो आणि पुन्हा अस्थिर होतो. मग जरा अस्थिर झाला की पुन्हा काहीतरी कारणाने स्थिर होतो, मग पुन्हा मनाच्याच मार्गाने जातो. आपण जे काही करतोय ते काय करतोय, मनाप्रमाणे करतो. मनाप्रमाणे केलं की काही काळातच आपल्याला दुःख मिळतं किंवा अस्थिरता, अशांतता मिळते. मग आपण काय करतो माहित नाही, पुन्हा स्थिरता येते. थोडीशी स्थिरता आली की मग काय मनाला थोडी सोडून देतो, पुन्हा मनाच्याच मार्गाने जातो. म्हणजे आपण मनाशिवाय जगतच नाही. मन हेच आपल्याला जगवायला कारण झालंय. मनामुळेच आपलं अस्तित्व आहे. मग मन काय करेल, मन त्याच्याप्रमाणे आपल्याला जगवणार, त्याच्याप्रमाणे जगवणार, मनाप्रमाणे आपल्याला जगवणार. वारा जसा त्याला पाहिजे तशा लाटा निर्माण करतो. त्याला केवढ्या लाटा पाहिजेत हे वारा ठरवतो. तो काही समुद्र ठरवत नाही किंवा समुद्राच्या काठाला बसलेला माणूस ठरवत नाही. किती लाटा निर्माण करायच्या, कशा करायच्या, किती मोठ्या करायच्या, किती छोट्या करायच्या, हे वाराच ठरवतो. गोंधळ केवढा, शांत ठेवायचा समुद्र का गोंधळ घालायचा, वाराच ठरवतो. त्याचप्रमाणे आपल्या आतमध्ये हे जे मन आहे हे मन ठरवत राहतं सारखं की आपण स्थिर राहायचं का अस्थिर राहायचं. तर मनामध्ये जो काही गोंधळ आहे हा मनातला गोंधळ संपणारच कसा हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून अख्खं जगत आज या मनाच्या मागे लागलेलं आहे आणि या मनाला शांत स्थिर करण्याचा प्रयत्न करतो. चांगलं काम असो, वाईट काम असो, हे मनाद्वारेच चालतं. धर्म, अधर्म, पाप, पुण्य जे काही द्वंद्व आहे ते सगळं या मनामध्येच आहे. हा धर्म आहे का अधर्म आहे हे कोण ठरवतंय, मन ठरवतंय. ते ठरवायला कोणी पाहिजे होतं, बुद्धीने. पण ठरवतंय कोण, मन ठरवतंय. मनच म्हणतं हे चांगलं आहे बरं का, आणि मनच म्हणतं हे वाईट आहे. बरं ठीक आहे, आपण त्याचं ऐकू. पण 10 वर्षापूर्वी मन ज्याला चांगलं म्हणत होतं त्याला आज वाईट म्हणतो. 10 वर्षापूर्वी ज्याला वाईट म्हणत होतं त्याला आता चांगलं म्हणतो. असं मन विचित्र आहे ना. ते काही एका निर्णयावर थोडीच राहतंय. जसा वारा येईल तसं फिरतंय ते. असं हे जे मन आहे हे मन इतकं भयानक असताना सुद्धा या मनाला काही लोक पाहतही नाही. काही लोक या मनाकडे लक्ष द्यायला लागले. परंतु खरी या मनाची भयानकता अस्थिर असण्यावर आणि स्थिर असण्यावरच नाहीये.
ती मुळात नाहीये हे जर लक्षात आलं, किंवा हे ज्यांना कोणाला लक्षात येईल त्यांच्यासाठी खरं तर वेदांत आहे. मन अस्थिर असू नये स्थिर असावं, मन अशांत असू नये शांत असावं, असं वाटणं हे साधारण माणसाचं काम. मनच नसावं असं वाटणं हे वेदांत मार्गाचं काम. मनच नसावं, मूळच कापलं झाडाचा प्रश्न येईल कुठे? मनाला संपवणे हा आपला परमार्थ आहे. वेदांत म्हणजे काय? पण हे असं होत नाहीये. वेदांत मार्गामध्ये असणारे सुद्धा मनालाच धरून बसले, चिटकून बसले त्याला. आणि त्यासाठी अनेक प्रमाण शास्त्रामध्ये आहेत आणि ते सांगतायत. नाही असं मनाबद्दल. पण या मनाला शरण जाऊ नका, मनाच्या वाटेने जाऊ नका असं ज्ञानदेव महाराजांनी सांगितलेलं आहे. मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. त्याचा विषय संपलेला आहे. मुकला म्हणजे संपला. तिकडे जाऊ नका. मग तिकडे जाऊ नका म्हणलं, असं म्हटलं म्हणजे थोडीच होत आहे. असं मी तुम्हाला किती सांगितलं तरी पुढच्या क्षणाला तुम्हाला मन त्रास देणार आहे. तुम्ही माझ्यासोबत 24 तास जर राहायचा प्रयत्न केला तरी मन त्रास देणार आहे. मन अस्थिर अशांत होणार आहे, नाही का? मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे त्याची स्थिरता अस्थिरता हे मूळ आपलं लक्ष नाहीच आहे. याकडे आपलं लक्ष नाहीये. याच्याकडे बाकीच्या जगातली लोक पाहतात जी जरा शहाणी झालीत. आता शहाण्यांची संख्या जगात आहे की जे लोक मनावर काहीतरी प्रयोग करू लागले. पण मनाशी घेणं देणंच नाही, त्यांना फक्त खायचं काय एवढी चिंता आहे. या लोकांचं तर काही खरं नाहीच. खायचं काय, कपडे कुठले घालायचे, कसं फिरायचं, कसं जगायचं, बस एवढंच त्यांना घेणं देणं. आपल्या आतमध्ये मन आहे आणि ते मन सगळा गोंधळ घालतंय हे त्यांना कल्पनाच नाही. त्यांना हे माहित नाहीये. लोकांना हे माहित नाही. त्यांना फक्त अन्न धन मान एवढंच खरं वाटतंय. हे संसार जो आहे, हा संसार, या संसारामध्ये नुसतं जगत राहणे यालाच खरं समजत होतो. आणि कधीतरी मनाविषयी काहीतरी वाटतं, अरे आपलं मन अस्थिर होतं बरं का, आपल्याला मन अशांत होतं बरं का. मग त्याच्यासाठी जे उपाययोजना करतात त्या पण स्थूल उपाययोजना करतात. टाइमपास करतात. फक्त काय करतात? मनोरंजन. मग मनोरंजन हा मनाला शांत करण्याचा उपाय नाहीये का? आहे ना, आहे उपाय. पण त्याच्यानंतर पुन्हा विसरून जातात. त्याच्यावर उपचार तेवढा पुरता केला ठीक आहे, पण त्याचा मूळ काढायचा विचार नाही करत ना. काही लोक तो पण करू लागलेत की ह्या मनाला एकदम शांत स्थिर करू कायमच, बघूया कसं करतात. असे पण उपाय लोक शोधू लागलेत आणि शोधतायत. पण आपल्यात आणि अशा लोकांमध्ये काय फरक असायला पाहिजे किंवा काय असावा हे पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आपण मनाला या कारणाने घाबरू नये की हे मन आपल्याला अशांत अस्थिर करत आहे. यासाठी आपण त्याला घाबरतच नाहीये. यासाठी आपण त्याला घाबरू नये. मग कशासाठी घाबरावं त्याला? या मनाने आपलं लिंग शरीर तयार करून पुनरावृत्ती आपल्याला दिली म्हणून त्याला घाबरतात. मनाला घाबरायचं कारण काय? मन हे लिंग शरीराला उपादान आहे आणि लिंग शरीरावर स्थूल शरीर अवलंबून आहे. जिथपर्यंत लिंग शरीर आहे तिथपर्यंत स्थूल शरीर येणारच आहे. म्हणून आपल्याला घाबरायचं आहे. अशांतता निर्माण करणं, अस्थिरता निर्माण करणं हे फारच क्षुद्र गोष्टी आहेत. ते नाहीत असं नाही, पण त्या विचार करण्यासारख्या नाहीयेत आपल्याला. आपण त्या भानगडीतच पडून राहू नये. आपल्याला हा विचार करायचा आहे की लिंग शरीर, कारण लिंग शरीराचा बाध झाल्याशिवाय काही खरं नाही. लिंग देह भंग जव झाला नाही तववरी बाप पाहे मुक्ती कैची, असा ज्ञानदेवांचा अभंग आहे. लिंग देह भंग जव झाला नाही तववरी बाप आहे मुक्ती कैची. म्हणजे या लिंग देहाचा भंग करणं हे आपलं कर्तव्य. अशा ग्रंथातून वाचूनच आपल्याला असं सापडेलच याची काही खरी शाश्वती नाही. पण या ग्रंथाचा हेतू मात्र तोच आहे. तो अर्थ जरी या ठिकाणी उघड दिसत नसला तरी गुप्तपणे तोच अर्थ आहे की आपल्याला लिंग देहाचा भंग करता आला पाहिजे. तिथपर्यंत आपल्याला या मार्गाची
जी काही प्रमुख उद्दिष्ट आहे ती गाठता येणार नाही. लिंग शरीर का तयार झालं, लिंग शरीराला उपादान कारण काय, लिंग शरीराचा भंग करणं हाच आपला विषय आहे. लिंग देहाचा भंग करायचा जर असेल तर लिंग देहाला निर्माण करणार त्याचं कारण, उपादान कारण शोधलं पाहिजे. आणि तेच इथे पहिल्या चरणामध्ये सांगितलेलं आहे, मन अहंकृत्य उपादानम. कोण कारण आहे त्याला? मन. अख्खं जगत का फिरतंय नुसतं, नुसती धावपळ 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 का सुरू आहे? कारण कोण? मन. ही ह्या मनुष्य देहात आल्यानंतरची धावपळ तर फारच शुद्र आहे. ही धावपळ काय महत्वाची नाही. या धावपळीतच जे वैतागलेत, कसं जागावं, काय करावं, काही सुचत नाही, हे टेन्शन ते टेन्शन, अमक गोष्ट तमक गोष्ट, हे तर फारच शुद्र गोष्टी आहेत या. पण याने जितके पिचलेत लोक की अनंत जन्मांचा फेरा या मनामुळे लागला हे कळतच नाहीये. एवढी मोठी धावपळ आहे ती, एक एक योनी कोटी कोटी फेरा, ही एवढी जी धावपळ आहे ही सगळी या एका मनाने लावली. हे कुठं लक्षात येत आहे? लक्षात काय येत आहे? दुपारी काय भाजी करायची, संध्याकाळी काय खायचं, उद्या पैसे कुठून आणायचे, याने असं म्हटलं तर काय करायचं, त्याने तसं म्हटलं तर काय करायचं, याने आघात केला तर काय करायचं, त्याने आपलं असं वाईट बोललं तर काय करायचं. नको नको ते अडचणी, नको नको ते अडचणी या मनाला आहेत. हे सगळे कोणाला चिकटलेत? हे सगळे मनालाच लागलेत, मनाच्याच पाठीमागे. नाही, मनाच्या पाठीमागे नाही, मनाने आपल्याच्या पाठीमागे लावलेत. मन त्याला कारण आहे. काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतं, काहीतरी घडत असतं आणि आपलं मन म्हणतं हे काही चांगलं नाही बरं का. मग परत तेच मन म्हणतं काय हरकत नाही ना, मग हे करू का नको करू, हे इथं जाऊ का नको जाऊ, महाराजांच्या चिंतनाला जायचं की नाही जायचं, मग आपल्याला तर हे काम आहे, मग हे काम करू का महाराजांच्या चिंतनाला जाऊ, हे तर महत्वाचं दिसतंय. जगत काय म्हणेल, आमके काय म्हणतील, तमके काय म्हणतील. उदाहरण म्हणून हे सांगतो, कुठलंही काम असू द्या, आपली हीच परिस्थिती. मन काय करतंय? आपल्या समोर सदैव द्विधा परिस्थिती निर्माण करून ठेवत आहे. मनाचं काम काय? द्विधा परिस्थिती निर्माण करणं. बुद्धीचं काम काय? एकच निर्णय करणं. बुद्धी एक करते, मन दोन करतं. मन काय करतं? म्हणून व्यवहारामध्ये आपल्याकडे दोन मन आहेत असं म्हणतात. व्यवहारात म्हणतात ना, तुमचं अंतर्मन काय सांगतंय सांगा बरं, असं म्हणतात. तुमचं अंतर्मन, तुमचं बहिर्मन. वास्तविक दोन मन नाहीत, मन एकच आहे. पण ते मन काय होतं, दोन रूपाने कायम प्रकट होत असतं. त्यालाच आपण द्वंद्व म्हणतो. मन द्वंद्व निर्माण करतं, बुद्धी एकत्व निर्माण करते. पण मन काय करतं? द्वंद्व. मन द्वंद्व म्हणजे गोंधळ. तुम्ही मला सांगा, महाराज चांगले आहेत का वाईट आहेत? म्हणजे मी उदाहरण म्हणून, मी चांगला आहे का वाईट आहे? काय चांगला आहे का वाईट आहे? सांगा, काय तुम्ही खरं सांगतात काय एवढं? सांगा बरं, चांगला आहे का वाईट आहे? चांगला का वाईट? महाराज चांगला का वाईट? आता काही म्हणतील चांगला आहे. कुठपर्यंत? कुठपर्यंत चांगलं म्हणतील? सुटपर्यंत, कुठला आघात करत नाही तिथपर्यंत. बरं जाऊ, कोणावर तरी आघात केला म्हणून महाराज वाईट ठरतील आणि प्रेमळपणा दयाळूपणा दाखवला म्हणून चांगले म्हणतील. हे कोणी निर्णय केले? कोणी ठरवलंय? महाराज जसे आहेत तसेच आहेत. चांगले का वाईट असं काही नाही, ते तसेच आहेत. महाराज असू द्या, नाही तर जगातला कुठलाही पदार्थ असू द्या, कुठलाही पदार्थ जसा आहे तसा आहे. तुमचं मन म्हणतं वाईट. नाही का? सुगंधित फूल, आता हे फूल आहे, याला सुगंध आहे, गुलाबाचं फूल आहे, सुगंध आहे याला. चांगलं आहे का वाईट आहे? कोण ठरवतं? मन. बर, आता दुर्गंधीयुक्त अशी घाण आहे, काहीतरी गटार आहे, चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे का वाईट आहे? वाईट. त्या गटारात किती जीव राहतात माहिती? किती जीव जगतात गटारात. आपण जे अन्न फेकून देतो सडलेलं, त्या सडलेल्या अन्नावर किती जीव जगतात माहिती? लाखो जीव अत्यंत दुर्गंधीयुक्त गटारामध्ये सडलेल्या अन्नावर जगतात.
जीवाला जगण्यासाठी ते अन्न, जीवाने जगणं व्यावहारिक दृष्ट्या वाईट आहे का चांगलं आहे? कुठल्याही जीवाने जगणं त्याचं अन्न आहे. ते गटारातलं खाद्य त्याचं अन्न आहे. आपल्या दृष्टीने ते वाईट आहे, आपलं मन म्हणतं ते वाईट आहे, पण त्याचं मन काय सांगतंय आपण ठरवतो. नाही, ज्ञानदेवांनी अनेक उदाहरणं सांगितलेली आहेत. माशाला जर तुपात ठेवला तर तूप किती चांगलं आहे, तूप फार चांगलं आहे म्हणून माशाला तुपात राहायचं ठरवलं तर पूयपंखीचे किडे, त्यांना जर आपण पाण्यात ठेवलं, नाही तुम्ही कशाला मध्ये राहताय, तुम्हाला आम्ही पाण्यात ठेवतो स्वच्छ, मग स्वच्छ पाण्यात ठेवले जगतील ते. या सृष्टीमध्ये जे आपल्याला वाईट दिसतंय, घाण दिसते, आपण फेकून दिलेलं सडलेलं अन्न, आपण काढून टाकलेली घाण जर त्या किड्यांनी खाल्ली नाही तर काय होईल? ते मरतील, आपण मरू. तुम्ही टाकून दिलेलं सडलेलं अन्न जर खाल्लं गेलं नाही तर किती साचेल घाण, आणि मग मरेल कोण? मग कोण मरेल? आपण मरू. म्हणून त्या किड्यांनी ती घाण खावी लागते. आपण म्हणतो घाण आहे, आणि त्यांनी नाही खाल्ली तुम्ही टाकलेली घाण, तर मग कोण मरेल? आपण मरणं तर नाही मरेल त्या घाणीमुळे. नाही, तुम्ही ते घाण खा असं नाही सांगत आहे मी, त्या घाणीचा स्वीकार करा असं नाही सांगत आहे मी. असं सांगतोय की तुमचं मन ज्याला वाईट म्हणतं, ज्याला चुकीचं म्हणतं, ते चुकीचं नाहीये. तुम्ही ज्याला चांगलं म्हणताय ते त्यांच्यासाठी चांगलं नाहीये. कारण तूप कितीही गुणवान असलं तरी ते माणसाला ठीक आहे, माशाला काय त्याचा उपयोग आहे? म्हणजे माशासाठी तूप हे विष आहे, अमृत नाहीये. माणसासाठी अमृत आहे ते, पण माशासाठी विष आहे ते. म्हणून मग माशाने त्याला वाईट म्हणायचं आणि आपण चांगलं म्हणायचं. किड्यासाठी घाण ही अमृत आहे, आपण त्याला विष म्हणतो. मग हा सगळा गोंधळ निर्माण झाला, द्वंद्व तयार झालं. चांगलं वाईट हे जे द्वंद्व आहे, 5 ज्ञानेंद्रियांना सदैव या द्वंद्वात टाकणारं कोण आहे? कोणी टाकलं त्यांना द्वंद्वात? हे चांगलं, हे वाईट. हा माणूस चांगला वाटतो, हा माणूस वाईट वाटतो. ह्या माणसाला पाहायचं पण मला फार वैताग येतो, आणि ह्या माणसाला पाहिलं की फार बरं वाटतं. कोणी ठरवलंय? कोण ठरवतंय? मन. द्वंद्व कोण ठरवतंय? सगळीच माणसं पाहिल्यावर चांगलं वाटतं, सगळीच माणसं पाहिल्यावर वाईट वाटतं. कोणावर अवलंबून आहे ते? माणसं बदलली काय? ती तशीच आहेत, ती जशी आहेत तशी आहेत. आपलं मन ठरवतं. म्हणून महाराज चांगले का वाईट असा प्रश्न आला तर म्हणायचं जसे असेल तसे, जसे असतील तसे. पण चांगले का वाईट निर्णयच नाही देऊ शकत आपण. निर्णय नाही देऊ शकत ना. का चांगले म्हटलं तर कशाच्या तरी अपेक्षेने चांगले होणार ते, आणि वाईट म्हटलं तर कशाच्या तरी अपेक्षेने ते वाईट ठरणार. आणि मग असं ठरवलं की संसार चक्र सुरू. तोटा काय आपला? असंच चालू आहे सगळं जग. जिथपर्यंत हे आपण ठरवणार, म्हणजे कोण ठरवतं हे निर्णय कोण घेतंय? मन घेतंय. म्हणजे तिथपर्यंत संसार चालू राहील. जिथपर्यंत हे द्वंद्व राहील तिथपर्यंत संसार चालू राहील. कारण जिथपर्यंत हे द्वंद्व आहे तिथपर्यंत मन जगणार आहे, आणि जिथपर्यंत मन जगलं तिथपर्यंत लिंग ध्येय राहणार आहे, आणि जिथपर्यंत लिंग ध्येय राहिला तिथपर्यंत स्थूल ध्येय प्राप्त होणार. म्हणून हे द्वंद्व निर्माण करणारं हे मन उपादान कारण मानलेलं आहे, विनाकारण थोडी मानलंय त्याला. आपण जे काही करणार याला कारण कोण आहे? जे काही सुरू आहे आपलं याला कारण कोण आहे? मन. आणि हे जे मन आहे, हे मन जे काही ठरवेल, द्वंद्व, चांगलं वाईट, पाप पुण्य, धर्म अधर्म, हे जे काही ठरवेल याला साथ कोण देत आहे? अहंकार. आपण केलेलं बरोबरच आहे, घाबरू नको, चल. कोण म्हणतं? काय घाबरायचंय कोणाला? कोण म्हणतं? आपण जे करतो तेच बरोबर आहे असं म्हणणार कोण आहे? त्यालाच व्यवहारात आपण काय म्हणतो? फार अहंकारी आहे, त्याला वाटतं त्याच खरं आहे. असं सगळ्यांचंच आहे, त्याच नाही, आपलं पण तसंच आहे.
आपलं खरं आहे म्हणजे मनाचं, आपलं म्हणजे कोणाचं? मनाचं खरं आहे. याला जोडीदार कोण? अहंकार. अहंकार त्या मनाचं बरोबर म्हणतो आणि अहंकाराने बरोबर म्हणलं कामच झालं. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण स्थूल शरीराला हलवणारच. फक्त अहंकाराने म्हणायची बाकी असते काय तुझं बरोबर आहे, हे बाकी सगळे हलतात आपोआप. मग त्याच्या हालचालीमध्ये पुढे जे काही अडचणी ते येणारच आहेत. हलणार पण ते, पाय चालणारच. मग पायाने चालायचं ठरवलं की पायाच्या चालण्यामध्ये अडथळे वगैरे येतील, ते होणारच आहे. डोळ्याने पाहायचं ठरवलं की त्याच्यामध्ये काही अडथळे येणारच आहे. वयाप्रमाणे म्हणा, देशकाल परिस्थितीनुसार त्याच्यात काहीतरी चांगलं वाईट घडणारच आहे. पण यांना वळवळ करायला लावलं कुणी? स्थूल देहाला आणि त्याच्या मागे असणाऱ्या या जमावाला वळवळ कुणी करायला लावली? त्यांना उपादान कोण आहे? अहंकार. अहम धरल्याशिवाय कुठलीच प्रक्रिया होत नाही. मी सांगण्याविषयी अहम धरला नाही, अहंकार धरला नाही तर मला सांगता येणार नाही. तुम्ही ऐकण्याविषयी अहंकार धरला नसता तर इथे आलेच नसते. जे सांगण्याविषयी किंवा ऐकण्याविषयी अहंकार धरत नाही ते त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. ज्यांनी कोणी ऐकण्याविषयीचा अहंकार धरला नाही ते इथे आलेलं नाही, ते येणार नाही. एखाद्याने तो अहंकार धरायचा जरी प्रयत्न केला असेल की आपण ऐकायला जाऊ, तरी मनाने सांगितलं याच्यापेक्षा हे काम महत्वाचं आहे, हे काय महत्वाचं आहे असं कोण म्हणतं? मन म्हणतं. महत्वाचं काय असं कोण सांगतं? बुद्धी नाही सांगत. काही सांगतो कोण? मन सांगतं. मन ठरवतं हे चांगलं, हे वाईट, हे श्रेष्ठ आहे, हे कनिष्ठ आहे, हे गरजेचं आहे, हे एवढं गरजेचं नाहीये, हे नंतर बघू ना. काय महाराज कुठे जातात पळून, आणि हे गेले तर दुसरे, त्यात काय नवल आहे. हा जन्म गेला तर पुढचा जन्म. काही काही लोक तर मला असं म्हणतात महाराज ह्यावेळेस आपलं काही खरं नाही वाटत आहे, पुढच्या जन्मात बघू आपण. खरं आहे तुझं का? तुला 840 परार्ध योनींचा फटका माहित नाहीये, विसरलायस म्हणून असं काहीतरी बडबडतोस. पुढची वेळ पुढे होईल असे म्हणणाऱ्यांचं शतमूर्ख आहेत ते. काय करणार ते तरी बिचारे. मन त्यांचं कोण आहे इथे? अडथळा कोणाचा आहे? मन आणि अहंकार, या दोघांचा अडथळा. मन तुम्हाला फसवत राहणारच. काय तुम्हाला करायला होईल हे काही सांगू शकत नाही. कोण? मन. काय करायला होईल? काही करायला होईल, काही. मनच ठरविल हे श्रेष्ठ, हे कनिष्ठ, हे चांगलं, हे वाईट, पाप पुण्य, हे कुणी ठरवलंय? आणि जोडीदार म्हणून 2 कारण इथे दिलेत. उपादान कारण 2. मग तुम्ही ठरवा आता इथून पुढे आपण मनाप्रमाणे ऐकायचं नाही, मनाप्रमाणे नाही ऐकायचं. चालेल काय? चालणारच नाही. अनंत जन्माचा खेळ आहे. अनंत जन्म आपण हा गोंधळ घालत आलोय आणि कसा गोंधळ घातलाय हे आपल्याला मनाने कळूनच दिलेलं नाही. म्हणून याच्याकडे सावध होऊन बघावं लागणार आहे. म्हणून दृग्दृश्य विवेक आहे. हा विवेक आता करावाच लागेल. आज नाही तर उद्या करू शकतो. एकदा हा जन्म गेला की आपण हा विवेक करू शकत नाही. मनुष्य देह हा फक्त एकमेव देह असा आहे की ज्या देहामध्ये आल्यानंतर हा विवेक करता येणं शक्य आहे. बाकी कुठल्याही जन्मामध्ये हा विवेक करता येणं शक्य नाही. म्हणून मन कसं आपल्या त्रिलोकाला भुलवायला कारण झालं याचा आपण विचार करतो. साधारण अशांतपणा, साधारण अस्थिरता याचा आपण अजिबात विचार करत नाहीये. काही लोक मला म्हणतील की अरे बाबा मग हे जर असं होत असेल तर आम्हाला काही हे जमायचं नाही. कारण एखाद्याला वाटतं की अरे आपण मन शांत नाही, आपण काय हे वेदांत ऐकत बसणार आहे, आपल्याला काय करणार त्यातलं. हे सांगणार पण कोण आहे? हे मनच आहे. मन फार खोडील आहे. हे काय खोडील आहे? खोडील कांदा माहिती का नाही? म्हण खोडील कांदा पुढे पुढे नाही माहिती का? तुमच्या वेळेस होती का म्हणी? खोडील कांदा दुखावर बांधा.
कुठं बांधावं लागतं? मन हे असं खोडील कांदा आहे, त्याला बांधायचं कुठं? दुःखावर बांधायचं. म्हणजे काय होतं? अजून विवळतो. देखील कांदा रडवतो ना, तसं हे मन रडवत राहत. सगळे रडतायत, नुसते रडतायत. तो अंबानी सुद्धा रडतोय, खूप पैसेवान असं म्हणतात, पण रडकाय. आणि झोपडीतलाही माणूस रडतोय, साधकही रडतोय आणि महाराजही रडतायत. मग कुठे व्यवहारामध्ये रडारड आणि परमार्थातही रडारड. व्यवहारातल्या लोकांना रडायला कारण निराळी आणि परमार्थातल्या लोकांना रडायला कारण निराळी, नाही का? नुसती रडारड. ह्याला सगळ्यांना कारण कोण? खोडील कांदा, मन. हे मन जे आहे इतकं भयानक आहे, कोणाला कसं आणि कधी रडविल सांगताच येत नाही, नाही का? तुम्ही किती शास्त्र अभ्यास करा आणि काही करत राहा, शास्त्र अभ्यास करा, अजून काय काय प्रयोग करता येईल ते करा. लोक मेली मनाला शांत करून करून, मेले लोक मन शांती करता करता. पण मन शांती झाल्यासारखं वाटलं, पण मन शांती होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. त्याचं कारण काय? अरे वायू तत्व आहे ते काय? वायू तत्व आहे. वायू तत्व वायू तत्वाच्या विरुद्ध जर वागेल तर सृष्टी चुकीची ठरेल. आकाशाने जर कोणालाही माझ्यामध्ये सामावून घेणार नाही असं म्हणायला सुरुवात केली तर ते आकाश तत्व राहणार नाही. वायू तत्वाने जर चंचलता सोडली तर ते वायू तत्व राहणार नाही. अग्नीने जर भाजणं सोडलं तर ते अग्नीच राहणार नाही. जलाने जर शीतलता सोडली म्हणजे मूळ गुणधर्म, संघाने करेल तो काही पण, म्हणजे उष्णतेच्या संघाने तो तापेल, पण मूळ गुणधर्म सोडून तापतो काय? नाही, तो मूळ त्याच्यात गुणधर्म असतोच. पृथ्वीने सगळ्यांना सहारा आश्रय देण्याचं सोडलं तर ती पृथ्वी कशी मग? अशा रीतीने कुठलंही तत्व, कुठलंही महाभूत किंवा कुठलाही जगातला पदार्थ हा त्याच्या मूळ गुणाला सोडत नसतो, त्याचा स्वभाव येतो. माशाने जर पाण्यामध्ये पोहणं सोडलं आणि श्वासोच्छ्वास घेणं सोडलं तर जन्मलेल्या माशाने का त्याला ट्रेनिंग द्यावं लागतं जन्माला आल्यावर? हा चला तुला आता ट्रेनिंग, कसं श्वास घ्यायचा पाण्यात, असं काही करावं लागतं काय? काही करावं लागत नाही. पाण्यात कसं पोहायचं हे माशाला शिकवते का त्याचे आईबाप? जन्मताच शिकलेला असतो, ते उपजत आहे. तसं या मनाचा जो गुणधर्म आहे उपजत आहे त्याचा, काय अनंत जन्माचा त्याचा तो गुणधर्म आहे. अस्थिरता, अशांतता नव्हे, ते तर एक भाग आहे त्याचे. द्वंद्व, त्याचा गुणधर्म काय? द्वंद्व, राग द्वेष, द्वंद्व. तुम्हाला कधीच मी कायम चांगला वाटणार नाही, लक्षात का? तुम्हाला नाही, मी म्हणजे एक पदार्थ आहे, हा पदार्थ तुम्हाला कधीच कायम चांगला वाटणारच नाही, कारण मन. कायम वाईटही वाटणार नाही, कारण मन. आपलंच शरीर हे आपल्याला कायम चांगलं वाटणार नाही आणि कायम वाईटही वाटणार नाही, याला कारण मन. आपल्याच इंद्रियांचा कधी कधी आपल्याला इतका आनंद वाटतो आणि आपलीच इंद्रिय कधी कधी आपल्याला अशी वाटतात की ह्या इंद्रियांचं काय करावं, नाही का? ही इंद्रियच नसावीत असं वाटतं. या सगळ्याला कारण ती इंद्रिय जशी आहे तशी आहेत, शरीर जसं आहे तसं आहे. हे शरीर जसं आहे तसं आहे, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत याची एक गती आहे. ते जसं आहे तसंच राहणार आहे, तशीच गती होणार त्याची. पण मन म्हणतं काय? असं नको, असं पाहिजे. मग असं झालं की असं नको, असं पाहिजे. असं कोण म्हणतं? मन. नाही तर याची गती ठरलेली आहे का ह्याची गती बदलणार आहे? बरं, मन म्हटलं तरी याची गती बदलणार आहे? या शरीराला जी गती आहे तर नाहीये. ही गती मनाने ठरवल्यानंतर काही अंशी बदलल्यासारखी वाटेल, पण पूर्णता कधीही तशी बदलू शकत नाही. मन जे आहे हे मन आपल्याला फिरवायला कारण ठरलंय.
म्हणून मन उपादान कारण. बुद्धी कुठे गेली? अहो, मन इतकं भयंकर आहे की मनाने घेतलेला निर्णय हा बुद्धीनेच घेतलाय असं ते भासवतं. कोण भासवतं? मन असं भासवतं की जो मी निर्णय घेतला तो माझा नाही, ते बुद्धीचा निर्णय आहे. कारण निर्णय घेण्याचा अधिकार कोणाचा आहे? बुद्धीचा आहे. पण मन इतकं चतुर, भयानक आहे की ते मन असं म्हणतं काय की हा निर्णय कोणी घेतलाय? बुद्धीने शिक्का मारला त्याच्यावर. त्याच्याशिवाय अहंकाराने काम केलं का? अहंकाराचं त्याचा आधीच संगमनत आहे. अहंकाराने त्याची हातात हात मिळवणी आहे. त्याच्यामुळे दोघ जण आपोआप म्हणतात. मनाने म्हटलं की नाही, बुद्धीने शिक्का मारला. अहंकार म्हणतो हो, मी तर त्याशिवाय कामच करत नाही. कारण बुद्धीने शिक्का मारल्याशिवाय, बुद्धीने स्टॅम्प मारल्याशिवाय मी पुढचं कामच करत नाही असं अहंकार लगेच सांगतो. कारण का? दोघांची एकी आहे, दोघांचं एकत्व आहे, मन आणि अहंकार. बुद्धीचं काही चालूच देत. तुम्हाला इथे कोणी आणलंय? मनाने आणलंय का बुद्धीने आणलंय? कोणी आणलंय? आणि तुम्ही घरी राहिले तर कामावर राहणार. तुम्हाला इथे यायला किंवा न यायला कोण कारण असतं? कोणी आणलं नक्की? मला खरं सांगा. तुम्ही बरेच दिवस तुम्ही येत आहे, चेहरे पाहून पाहून मला हा प्रश्न पडतो की तुम्हाला नक्की आणतंय कोण इथे, मन का बुद्धी? काही लोक म्हणतात नाही, आम्ही बुद्धीने विचार केला, महाराजांचं चिंतन फार चांगलं असतं आणि ते फार उपयोगाचं आहे, त्यामुळे आम्ही यायचं ठरवलेलं आहे. बस आता बुद्धीचा निर्णय असं म्हणाल का नाही? काय काय म्हणतात आळंदीमध्ये काही लोक, महाराज आता ठरवलेलं आहे आम्ही. तुम्ही फार उत्कृष्ट सांगता, फार उपकारक आहे ते, त्यामुळे आमच्या बुद्धीने आता पक्का निर्णय केला, आता परमार्थच करायचा असं आळंदीत आम्हाला बऱ्याच ठिकाणी सांगतो. पुढच्या आठवड्यात एखाद्याचा माहिती येऊ द्या, 10वा येऊ द्या, किंवा मग बारसं येऊ द्या, वाढदिवस येऊ द्या, लग्न येऊ द्या, बस काय अजून काय. मग ह्यांची बुद्धी कुठे जाते कळतच नाही. अरे आधी तर म्हणत होता मी आता परमार्थच करीन, आणि असं भासवत होता की बुद्धीनेच निर्णय घेतलाय. कारण परमार्थासाठी बुद्धी लागते, मनाचं काम नाही ते. तुम्ही इथे आलेत बुद्धीने आले का मनाने आले? सांगताय बुद्धीने आलोय, खरं तसं आहे काय? बुद्धीने जर आले तर 100% इथे येणार. इथे म्हणजे या विषयाकडे 100%. किती? बुद्धीने जर आले तर. आणि मनाने आले तर मनाला वाटेल तेव्हा येणार. आपण मनाला वाटेल तेव्हा येतो का 100% येतो? आता लोकांना टेन्शन आलं, मला आता गोंधळ, आता बुद्धीने कसं येणार? साधा विचार करण्याची गोष्ट आहे. बुद्धी निश्चय, आत्मज्ञान. बुद्धीचा निश्चय झाला तर आत्मज्ञान होतं, म्हणजे बुद्धीच्या जोरावरच परमार्थ करता येईल हे आपल्याला माहित आहे. आता मन जे आहे हे आपल्याला फसवत राहतं. मन आपल्याला कुठेही घेऊन जातं, काही करायला होतं, हे आपल्याला माहित आहे. मग इथे तुम्ही आले तर बुद्धीने आले असं तुम्ही म्हणू शकतच नाही आता. पण असं जर म्हटलं तर मग जबाबदारी येते. कारण जे चांगलं आहे ते बुद्धी ठरवते. बुद्धीचं काम आहे चांगल्याचा निर्णय देणे, मनाचं काम आहे कशालाही चांगलं म्हणणे. नाही, असं झालं ना की मग आम्ही येतो. मग कोण काम करतं इथं, मन का बुद्धी? सगळं स्थिर स्थावर असलं, सगळं नीटनेटकं असलं की आम्ही महाराजांच्या चिंतनाला जातो. सगळं नीटनेटकं असलं, सगळं व्यवस्थित असली परिस्थिती की मग आम्ही परमार्थ करतो. मग कोण करतोय परमार्थ, मन का बुद्धी? सगळ्या गोष्टी जुळून आल्या की मग इतका मोठा भक्त आहे असं देवाला भासवतो. देवाला म्हणतो अरे तुला माझ्यासारखा भक्त कोण भेटेल काय? पण काय झालं पाहिजे, सगळं जुळून आलं पाहिजे. पाऊस पडला पाहिजे, सगळे पेरण्या नीट झालेल्या पाहिजे, मध्ये पण जास्त पावसाची शक्यता नसावी, सगळं जुळून आलं व्यवस्थित की मग विठोबा तुझ्यासारखा नाही, माझ्यासारखा भक्त तू काय पाशील. बस मग एक वेळेस दुष्काळ पडू दे, एक वेळेस अतिवृष्टी होऊ दे, मग बघा जातो का हा, नाही का?
गॅरंटी नाही मग त्याची. बरं, हे सगळं झालं तरी घरातलं कोणी जाऊ दे, मग जातो का विठोबाकडे? बघूया. विठोबावर सगळा भरोसा आहे ना तुझा, मग जाऊ दे ना. जो तो त्याच्या त्याच्या गतीने जातोय. पाऊस त्याच्या गतीने जातो येतो, माणूस सुद्धा त्याच्या गतीने जातो येतो. तू त्याच्यात कसलं कौतुक करत बसतो? तुला जर खरंच विठोबाशी घेणं नाही तर. मी तुम्हाला काही दोष नाही देतोय, मी तुम्हाला परिस्थिती सांगतोय काय आहे. काही लोकांना असं वाटेल की आम्हाला बोलतात की काय, असं नाहीये. मी परिस्थिती सांगतोय काय आपली. आपली परिस्थिती अशी आहे, आपलं मन या सगळ्या गोंधळात आहे. या मनानेच हा गोंधळ लावलेला आहे, हे मी तुम्हाला फक्त दाखवतोय. मन जे आहे हे मन आपलं परमार्थ करायला आलंय. ज्ञानोबाने सांगितलंय इसका काम नाही, मनाचं काम नाही, असं ज्ञानोबाने स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यांनी कुठे असं सांगितलेलं नाही की मन हाच आपल्याला उद्धार करायला कारण होणारा अवयव आहे, असं नाही. त्याने बुद्धीचं नाव घेतलेलं आहे. पुढे जाऊन तिचंही खंडन केलेलं आहे, पण आधी बुद्धीचं नाव घेतलंय, पण मनाचं नाव नाही घेतलं. आणि घेतलं असेल तर ते फक्त तुम्ही व्यावहारिक दृष्ट्या जे अस्थिर आहे त्याला शांत करण्यासाठी घेतलेलं आहे. ते पण ज्ञानोबाने जास्त मला तरी वाटतं सापडणारच नाही. तुकोबाने वगैरे बऱ्याच ठिकाणी घेतलेलं आहे की मनाला कसं शांत करावं, स्थिर करावं, पवित्र करावं, अमक करावं, तमक करावं. असं बरंच काही काही साधू संतांनी सांगितलेलं आहे. नाही सांगितलं असं नाही, पण करणार काय? लोक तिकडे जातच नाही, इकडेच अडकलेत, म्हणून इकडे काहीतरी त्यांना उपाय सांगायला लागतो ना, नाही का? म्हणून ती परिस्थिती आहे. याचा अर्थ त्यांचा प्रमुख हेतू तो आहे असं जर कोणी समजू लागलं तर ते दुर्दैव आहे. साधू संतांचा प्रमुख हेतू तो नसून प्रमुख हेतू लिंग देहभंग हाच आहे, आणि तववरी मुक्ती नाही. मग लिंग देहभंग करायचा आहे का? हो, करायचा. मग लिंग देह म्हणजे काय याचा थोडक्यात आपण विचार केलेलाच आहे आणि करतो सुद्धा आहोत. पण हा लिंग देह कुठून तयार झाला? या लिंग देहाला उपादान कारण काय? तर या लिंग देहाला कारण आहे मन, मनाचा खेळ. सगळा काही मनाचा खेळ आहे, मनाचा खेळ आहे. मनाच्या कल्पना आहेत सगळ्या, पण मनाच्या कल्पनेप्रमाणे सगळं दिसतंय का? तसं नाहीये. मी आधीच सांगितलं, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, जगातला प्रत्येक पदार्थ हा आपल्या गतीने गतिमान आहे. प्रत्येक पदार्थ. तुमचं मन त्याच्यात गुंतवू नका, पहिली गोष्ट. जर तुम्ही तिथे गुंतले की तुम्हाला मनाने सहज चित्तपट केलेलं आहे. प्रयत्नपूर्वक आपल्याला हे पुन्हा पुन्हा बुद्धीला शिकवायचं आहे, मनाला. पण मन असं आहे, बुद्धीला म्हणणार तू जरा शांत बस ना, मी शिकते. नको शिकू, मी शिकते. म्हणून ऐकायला कोण येतं? मन येतं, बुद्धी येत नाही. ऐकायला आल्यासारखं दाखवत. बऱ्याच वेळा असं होतं ना, पंढरपुरात जी गर्दी होते, मंदिरात जी गर्दी होते, ती जेवढी गर्दी होते त्यातले दर्दी किती असतात आणि बाकीचे गर्दी असतात, नाही की नाही? म्हणजे एकाच्या जोडीने आलेले असतात, नाही का? पंढरपुरात जाऊ द्या, व्यवहारातला कुठलाही विषय असू द्या, एखादी संगीताची मैफिल आहे. आता या संगीताच्या मैफिलीमध्ये जी लोक जातात त्याच्यामध्ये खरं ज्याला ऐकायचंय अशी कमी असतात. बाकीचे फक्त त्याच्या जोडीला गेलेले असतात. खरे ऐकतात का ते? पण जे जोडीला जातात ना ते फार नटलेले असतात, फार नटलेले असतात. म्हणजे नट्टापट्टा त्यांचा फार असतो भारी. आणि जो खरा मैफिल मध्ये गेलेला असतो गाणं ऐकायला, त्याला काय डोक्यावरचे वरचे केस विंचरलेत का नाही, आंघोळ केली का नाही, कपडे धुतलेलेच घातलेत का नाही, इस्त्री केलेले घातलेत का नाही, परफ्यूम मारलाय का नाही, काही घेणं ते नसतं त्याला. त्याला घेणं ते नसतं फक्त आता तो गायक काय गाणार आहे, काय गातो तो. नाही, बाकीच्यांना घेणं देणं कशाचं असतं? जर चांगले कपडे घाला, चांगली खुर्ची बघा, ब्रेक मध्ये बाहेर चहा पिणे काय मिळते का ते बघा. बाकीच्या गोष्टीची त्यांना घेणं देणं नसतं ह्या बाकीच्या गर्दीला. तसं पंढरपूरला गेले लोक विठोबाशी घेणं देणं कमी. नातवाला काय घ्यायचं का, आपल्या घरात काही उपयोगाच्या वस्तू मिळतील का, काय घेतील काय करतील सांगू शकत नाही.
दुय्यम गोष्टी आहेत त्या. काही म्हणतात आम्ही प्रमुख विठोबाच्याच दर्शनाला जातो, पण हे बाकीचं आमचं कसं आहे, दुय्यम म्हणून करतो आम्ही ते. आपल्याला कोणी चांगलं म्हणेल का नाही, जेवायला नीट मिळेल का नाही, पाऊस पडला तर आपल्याला राहायला जागा मिळेल का नाही, अनेक 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 चिंता. कोणाला? गर्दीला. आणि ज्याला गर्दी असतो तो म्हणतो काय होतंय, काय होईल ते होईल. नसतं तर तसं नाही, असतं तसं. व्यवहारामध्ये कुठेही जा, परमार्थ करा किंवा व्यवहार करा, दोन्ही ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. म्हणजे खरं जातंय कोण, आणि जे खरे जातात ते कसे जातात. तसं परमार्थ करायचा अधिकार खरा आहे बुद्धीचा, करते खरी बुद्धीच, करायला पाहिजे खरं बुद्धीनेच. पण मन तसं नाही ना, मन म्हणतं मी पण येते ना जोडीला. म्हणून तुम्ही जेव्हा इथे येता त्यावेळेस बुद्धीने ठरवलेलं असतं की महाराजांचं चिंतन खरंच चांगलं असणार आहे आणि आपल्याला याला ऐकलं पाहिजे या चिंतनाला, आणि या चिंतनातून आपल्याला परमार्थ आपला उद्धार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग मन थोडी गप्प बसतंय, ते म्हणतं मी पण येते, नाही का, मी पण येतो. बुद्धी काय म्हणणार आहे, सुधारते तर सुधरते, म्हणून त्याला पण घेऊन येते बुद्धी त्याला घेऊन येते. आता बुद्धीने त्याला घेऊन आले की सुरुवात केली महाराजांनी सांगायला, महाराजांनी सुरुवात केली की बुद्धी म्हणते वाह 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 असं करते, आणि मध्येच मन म्हणतं काही वाबी नाहीये, लिहिलेलं आहे पुस्तकात सगळं, काही सांगतात ते, आणि आपल्याला जमणार आहे का. त्याच्यात सगळं वा वा बुद्धीने म्हटलं तर मन लगेच मागून त्याला टोचतं, हे सगळं खरं आहे पण आपल्याला जमणार आहे का, आपला अधिकार आहे का, असं म्हणून तो बुद्धीला टोचत राहत होते ना, असं नाही का. तुम्ही इथे आल्यानंतर महाराजांनी सगळं सांगितलं फार आवडतं, बरं वाटतं, पण मन तुम्हाला सांगतं हे आपलं काम नाही, हा एवढं तर लक्षात ठेवा, हे फक्त देशपांडे काकांचंच काम आहे, ते जरा वरच्या वर्गात आहेत म्हणून त्यांचंच काम आहे. किंवा महाराजांना काय, महाराज आता आपले बोलतात मोठ्या मोठ्या गप्पा, पण ते आपल्याला पचणार आहे का, ते कोण सांगतं, का नाही पचणार. बुद्धी म्हणते पचेल, मन म्हणतं आपलं साधन नाही ते. तुम्हाला कोण सांगतंय, होतं ना असं. म्हणून काही लोक त्यांचा निर्णय लावतात, येतच नाहीत, मग ते म्हणतात नाही हे आपलं काम नाही. काही काहींचं मन तर इतकं भयंकर आणि पॉवरफुल असतं की एखाद्याला जरी तुम्ही बळच आणला इथे, ते सगळं चिंतन ऐकल्यानंतर बुद्धी त्याचं ऐकून घेण्याचा प्रयत्न करते, पण मन इतकं प्रभावी असतं, ते म्हणतात अरे हे काय सुरू आहे इकडे, हा कसला विषय सुरू आहे, हे तर काहीतरी भयंकरच सुरू आहे इकडे. कुठलं आलंय भयंकर, काय काहीच भयंकर नाही. तुमच्याकडे मन आहे, बुद्धी आहे, तुम्ही चक्रात फिरताय, मी पण तिकडेच आहे, हाच विषय सुरू आहे आपला. ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं काहीतरी नाही सांगत आहे, जगाचाच विषय सुरू आहे, जगातलाच आहे, पण मन ऐकत नाही. अडचण काय, जगाच्या बाहेर नाही का, काय जगाच्या बाहेर काहीच नाही बोलत आहे, जगातलंच बोलतोय. तुमचा माझाच विषय सुरू आहे, फक्त होतं काय, ते मन जे आहे ते डिवसतं कोणाला, बुद्धीला. म्हणून तुम्ही खरे तर बुद्धी घेऊन इथे आलेले जरी दिसत असला तरी सुद्धा मनासह बुद्धीने येतात. म्हणून बुद्धीचं काम नाही, हे कोणाचं काम सुरू आहे, मनाचं काम सुरू आहे. आणि मनाला बरं वाटलं तिथपर्यंतच खरा खेळ. मन जर घरी गेलं तर बुद्धीला घेऊन जातं घरी. महाराज किती बडबड केले, नुसतं तोंड हालताना दिसतं महाराजांचं, काहीच कळत नाही. शब्द गेले कुठे गेले, शब्द कुठे गेले, नव्हते का आले, होते. पण काय झालं होतं, मनाने घर घातलं आणि कोणा सकट घातलं, मन बुद्धीला म्हणतं इथपर्यंत मी आले का नाही, मन म्हणतं इथपर्यंत मी आलो होतो का नाही, आता मी इथपर्यंत आलो होतो, मग 2 मिनिट घरी जाऊन येऊ ना. म्हणून बुद्धीलाही घेऊन जातो मन, आणि मन जेव्हा बुद्धीला घेऊन जातं तेव्हा तुम्ही फक्त इथे दिसता, पण असता का नसता. मन सत्य परिस्थिती नाही, दिसतात माणसं, अरे सगळे आलेत बरं, किती जमाव आहे, पण जमाव नुसता जमाव असतो, खरं काही नसतं. असं होतं, परमार्थ नाही जगामध्ये कुठेही गेलं तरी असंच होत असतं. मग आपल्याला काही सुधारायचंय काय, काही सुधारायचं नाही. आपण फक्त सध्या काय करतोय, काय चाललंय आपलं ह्याचा विचार करतोय मनाच्या गोंधळाने. मनाने काय लावलंय हे सगळं, हा प्रपंच मनाने कसा मांडलाय, आणि हा आजपासून सुरू आहे काय, कधी सुरू झाला ह्याचं थांगपत्ताच नाही कोणालाच थांगपत्ता.
कमीत कमी ज्यांचं मन पवित्र व्हायला लागतं, शांत होतं, साधू संतांनी सांगितलेल्या काही उपायांनी हे मन स्थिर व्हायला लागतं, ते लोक एवढं ऐकतात तरी कमीत कमी. पण ज्यांचं मन अस्थिर, अशांत आहे, व्यवहारामध्ये पार गुरफटलेलं आहे, असे लोक तर हे ऐकून सुद्धा शकत नाही. तुम्ही इथपर्यंत येऊन ऐकताय, त्याचं कारण तुमचं काहीतरी मन थोडंफार शांत आणि स्थिर झालंय किंवा पिचलंय, काहीतरी कारणाने ते मन ऐकायला तयार झालंय, म्हणजे यायला तयार झालं इकडे. काही काही लोक तर यायला पण तयार नाही इकडे, म्हणजे माझ्याकडे नव्हे, या विषयाकडे यायलाच तयार नाही. दूरदृश्य काय प्रकारे ठेवून द्या, त्यापेक्षा एखादं नॉवेल काढून वाचा, नाही का, त्यापेक्षा एखादा चित्रपट पाहूया 3 घंट्याचा, 3 तास पिक्चर, 2 तास पिक्चर, म्हणजे 1 तास प्रवचन ऐकणार. मनोरंजन सांगा ना. 12-1 रात्रीचे वाजले तरी काही झोप लागत नाही, पण 11 वाजेपर्यंत जर प्रवचन ठरलं तर नाही 10ला झोपतो आम्ही रोज. कोण सांगतंय? हे तुमचा दोष नाहीये कोणाचाही, हा मनाचा प्रॉब्लेम. हा कोणाचा प्रॉब्लेम आहे? हे मनाची स्थिती आहे. मन असं आपल्याला कुठल्या दिशेने घेऊन जातंय हे त्या मनालाच माहिती. आणि सहाय्यक हा बॉस त्यांचा, नाही का, इंद्रियांचा. अहंकार, तुमच्याकडे अहंकार आहे का नाही? कोणाप्रमाणे राहतो तो अहंकार? कोणाप्रमाणे जगतोय? त्याला स्वतःच तरी काय अस्तित्व आहे काय? अहंकाराला स्वतःच काय आहे का? काय त्याला काही स्वतःचे लाज बीज काय आहे का नाही? काही नाही त्याचे. अहंकार म्हणजे सगळ्यात बोगस आहे शरीरामध्ये, सगळ्यात फालतू. आपल्या शरीरातली सगळ्यात फालतू गोष्ट आहे अहंकार. सगळ्यात फालतू आहे. या 5 मध्ये हे सगळ्यात फालतू कोण असेल तर, कारण इतका फालतू येतो की त्याला स्वतःच काहीच नाही असते. तो मन जे म्हणेल त्याच्यावर अहंकार धरतो. इतका मूर्ख कोण असेल काय? म्हणजे असा माणूस जर असेल, उदाहरणामध्ये व्यवहारामध्ये एखादा माणूस असेल, त्याचं स्वतःच काहीच नाही, जो दुसरं म्हणेल तेच करतो. त्याला म्हणलं इकडे जा तर इकडे जातो, त्याला म्हणलं इकडे जा तर इकडे जातो, त्याला म्हटलं बस तर बसतो, त्याला म्हटलं उठ तर उठतो, त्याला म्हटलं जेवू नको तर जेवत नाही, त्याला म्हटलं जेव की जेवतो. असं जर माणूस असेल त्याला आपण काय म्हणणार? शहाणा म्हणणार त्याला. त्याला म्हणणार तुला काय आहे का नाही, अस्तित्व आहे का नाही तुला काही? बैल कसा असतो? बैल म्हणजे मालक जसं म्हणेल तसं करायचं. बांधलं दावणीला की दावणीला बांधायचं, ओढ म्हणले की ओढायचं, थांब म्हणले की थांबायचं. गाडीला बैल खरा बैल असतो तो कसा असतो? मालक जे म्हणेल ते करत राहतो. थांब म्हणले की थांब, चल म्हणलं की चलतो. म्हणून काही काही पुरुषांना बैल म्हटलं जातं. त्याचं कारण असं आहे की ते सांगेल तसं करतात, म्हणून बैल का म्हणतात? का म्हणतात त्याला? तेच कारण आहे त्याला, दुसरं काही कारण. बैल झालाय तो. आणि जास्तीत जास्त बापाची कंप्लेंट असते, म्हणजे बापाची कंप्लेंट असते पोराविषयी. काय झाला? आम्हीच हाताने लावून दिलं होतं असं म्हणतात ते. आमच्याच हाताने आम्ही लग्न लावून दिलं आणि हा काय झाला? बैल कोणी केला? आणि हे आधी कोण होते? गमतीचा भाग जाऊ द्या. तर हा जो अहंकार आहे हा असा बैलासारखा आहे. अहंकार म्हणजे बैल. काय त्याला काही नाही स्वतःच. मन म्हणेल तसं अहंकार धरतोय, काहीच नाही स्वतःच. आपण बुद्धीचं ऐकावं का मनाचं ऐकावं का चित्ताचं ऐकावं का अंतःकरणाचं ऐकावं का इंद्रियाचं ऐकावं? काहीच नाही त्याला. अहंकार इंद्रियाचं ऐकतो नाही. मला आता ही वस्तू आवडली असा अहंकार म्हणतो. मला हे दृश्य आता आवडतंय, मला हे दृश्य आवडत नाही, हे काय अहंकार म्हणतो? दिसतं काय? दिसतं की अहंकारच म्हणतो. अहंकारच म्हणतो की मला हे जेवण आवडतंय आणि मला हे जेवण आवडत नाही असं दिसतं काय? अहंकार म्हणत असतो, म्हणजे अहंकारामुळे तोंड म्हणतं असं दिसतं आपल्याला. पण तो अहंकार नाही म्हणत, ते मन म्हणतं. म्हणजे त्या मनाने त्या अहंकाराला एवढा बैल केलाय की त्याला स्वतःच काही नाही, काही नाही त्याच्याकडे.
मग अशा अहंकाराला संपवणं काय अवघड काम? काय त्याला संपवणं अवघड काम आहे? फक्त मनाला संपवा, अहंकार जातोच. मन संपलं की अहंकार संपला. तुम्हाला अहंकार संपवायचा आहे काय? एकदम सोपं काम आहे. कोणाचा इथे बसलेला कोणाचाही अहंकार कोणाप्रमाणे? मनाप्रमाणे. मनाला जे आवडेल तसाच अहंकार. मनाला जे आवडत नाही त्याच्याप्रमाणे अहंकार तयारच होत नाही, होतच नाही तसा. तो अहंकार होणारच नाही तयार. मनाला आवडतंय काय? मनाला आवडतंय काय? आवडतंय चांगलं चांगलं खाणं. मग अहंकारला काय आवडतं? तेच आवडतं. आता बुद्धीला आवडतंय सात्विक खाणं बुद्धीला, आणि मनाला काय आवडतंय? चमचमीत खाणं. आता मनाला जर चमचमीत खाणं आवडतंय आणि बुद्धीला सात्विक खाणं आवडतंय, तर अहंकार काय करतो? ऐकतो का ह्या बुद्धीचं? हातात कोणाचे आहे सगळा खेळ? इंद्रियाला कोण हलवणार? इंद्रियाला हलवणार कोण? त्या प्रक्रियेवर अहम धरणार कोण? अहंकार. अहंकार जो आहे तो 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण यांच्यासह पुढच्या देहाला हलवत असतो. मग त्यांनी कोणाच्या प्रमाणे हलायला पाहिजे हे त्याला ठरवण्याचा तसा अधिकार आहे ना? नाही का त्याला अधिकार? कारण तो प्रमुख आहे. अहंकारापोटी सगळं जगत आहे. हालचाल वळवळ कोणापोटी आहे? अहंकारापोटी आहे. अहंकार असेल, अहम असेल तरच ती क्रिया होणार, तरच इंद्रिये, प्राण आणि देह, स्थूल देह हलणार. पण असं होत नाहीये. तो अहंकार या सगळ्यांना प्रमुख असून सुद्धा, या सगळ्यांना हलवत असून सुद्धा तो ऐकतो मात्र मनच. पण तो प्रमुख आहे. शोक, हर्ष, भय, क्रोध, लोभ, मोह, स्पृहा, दया अहंकारस्य दृश्यन्ते. जन्म मृत्यूच नात्मन. जन्म मृत्यूसह असंख्य उत्पात शरीरामध्ये जे आहे ते अहंकारापोटीच आहे. त्या अहंकारातूनच आहे. अहंकारातून त्या अहंकाराचे स्वतःचे आहेत काय? नाही, त्याने मनाचे घेतलेत भाड्याने. आणि त्याच्याप्रमाणे तो पुढच्यांना चालवतोय, म्हणून तो सुद्धा उपादान करण्यात आहे. त्याला उपादान करण्यात का घेतलंय? हे सगळे शोक, हर्ष, भय, क्रोध जे काही असतील, जन्म मृत्यू सकट सगळं काही असेल, हा जो काही द्वंद्वाचा खेळ आहे, हा सगळा खेळ मनाचा याने स्वतःच्या डोक्यावर घेतलाय. मग त्याला उपादान करणं ठरावच ना, कारण तो मनापेक्षा विभक्त राहतच नाही. मनाशी तो भक्त आहे, मनाचा तो भक्त आहे अहंकार. मग त्यांची दोघांची इतकी एकी आहे, इतकी एकी आहे, म्हणून ते म्हणलंय मनो अहंकृत्य, म्हणजे त्यांची एकी. त्यांची एकी आहे. त्यांनी दोघांनी मिळून ठरवलंय सगळं जगत फिरवायचं. सगळ्यांना फिरवायला कारण हे दोघ जण आहे. या दोघांची एकी आहे, म्हणून या दोघांची एकी तोडून टाका. बघा मग काय होईल. फक्त या दोघात फाटफूट करून टाका. यांच्यात फूट पाडा. यांच्यात फूट पाडली की काम संपलं. पण फूट पाडणार नाही. त्यामुळे व्यर्थ प्रयत्न करू नका. व्यर्थ प्रयत्न कशाला करायचा, नाही का? एकदा आहारी गेलेल्या पोराला बापाने कशाला प्रयत्न करत बसावं, आता ह्याला सुधारतोच म्हणून, नाही का? समजून घ्यायचा आता संपलेला विषय, नाही का? तर नाही, संपलेला विषय. नाहीतर दुःखाशिवाय काही हाताला लागत नाही बापाच्या. त्याचप्रमाणे या अहंकाराच्या आणि मनाच्या गोंधळामध्ये जर कोणी पडला तर त्याचं काही खरं नाही. लोक मेले, बाप असे मी इतके पाहिलेत, मला काय सांगायचं, असे बाप इतके पाहिलेत, मेले ते पोराला शिव्या देऊन देऊन. इष्टेट त्याच्याच नावावर केली, पण त्याला शिव्या देऊन देऊन मेले की गेला कामातून. एक नव्हे, अशा अनेक माणसं पाहिजे. जाऊ दे, व्यावहारिक दृष्टांत धरून नका बसू, तुमचं मन फार चतुर आहे. ते म्हणजे महाराजांनी सांगून ठेवलंय. आता त्याच्यासाठी नाही सांगत आहे मी, ते उदाहरण सांगतोय मी. मला तुम्हाला सिद्धांतामध्ये मन आणि अहंकाराचं ऐक्य दाखवायचंय, कसं आहे, किती भयानक आहे. कशामुळे? ह्या बैलामुळे. नाही त्या मनाला सरळ करायला काय वेळ लागतो, नाही का? तिच्या हातात सगळा गोंधळ संसाराचा जाणारच नाही, हात धड असला तर, नाही का? सरळच चालेल घर, नाही का? पण तसं होत नाही.
तसं होणारच. मग तसंच इकडे पण आहे. मन आणि अहंकार ह्या दोघांची एकत्व असं आहे. कसं? बैल आणि हा आपला बैल आणि मालकीन, मालक कुठला आलाय, यांच्यासारखं हा मन आणि अहंकार आहे. मग या दोघांचं ऐक्य झाल्यामुळे या दोघांना म्हटलंय उपादान कारण, नाही का? उपादान कारण काय आपल्याला? लिंग शरीराला. मन अहंकृती उपादानम लिंगम एकम. एक लिंग शरीर तयार झालं. एक लिंग शरीर म्हणजे काय? एक म्हणजे दोन नाहीयेत असं सांगायचं. म्हणजे हे दोन उपादान कारणामुळे दोन तयार नाही झालेले, एकच आहेत. या दोघांची ऐक्याने एकच तयार झालेला आहे. हा एक भाग आहे. म्हणजे एकाच लिंग शरीरामुळे आपल्याला अनेक स्थूल शरीर मिळतात. एकाच लिंग शरीरामुळे अनेक स्थूल शरीर मिळतात. हा गोंधळ थांबवायचा कसा? हा काय आपला आता सध्या विषय नाही. तो आपला विषय नाहीये सध्या. आपला विषय काय आहे? गोंधळ कसा झाला? फिरलो कसे? का फिरलो? का फिरलो का? मन. बस मन कारण. त्याला अहंकाराला दोष द्यावा का? आता त्याला दोष द्यावाच लागेल. शेवटी करणार काय? दुर्दैवाने त्याला दोष द्यावा लागेल. नाहीतर या मनाच्या आहारी जर हा अहंकार नसेल तर आपल्याला कुठल्याही इंद्रियांपासून, कुठल्याही शरीरापासून तशी भीती नाही. अहंकार आणि मनाचं जर ऐक्य आपलं राहिलं नाही, मन आणि अहंकाराचं ऐक्य संपुष्टात आलं तर पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, देह, स्थूल देह याच्यापासून सुद्धा आपल्याला बंधन नाही. अवतारी महापुरुषांकडे हे सगळं असतं. सिद्ध महापुरुषांकडे हे सगळं असतं. मग काय फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात? त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये हाच फरक आहे की त्यांचं स्थूल शरीर, त्यांची पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि पंच प्राण हे मन आणि अहंकाराच्या ऐक्यावर चालत नसतं. त्यांचं ऐक्य त्यांनी तोडून टाकलेलं असतं. बस एवढाच फरक असतो. मन नाहीये का? आहे. अहंकार नाहीये का? आहे. पण त्यांचं ऐक्य संपुष्टात आलेलं आहे. कसं संपुष्टात आणलं? हाच विषय आपला आहे प्रमुख. काय केलं त्यांनी? काय असं केलं म्हणजे ते ऐक्य संपुष्टात येईल? त्याला एक इंद्रिय उपयोगाला येते आणि ते म्हणजे बुद्धी. ही बुद्धी जी आहे, ही बुद्धी आपल्याला काहीतरी करून प्रबळ करणे आहे. बुद्धी जर आपली सत्वगुणाची शुद्ध सत्वगुणाकडे गेली, सत्वगुणाकडून शुद्ध सत्वगुणाकडे प्रवास करू लागली तर नक्कीच आपल्याला ह्या मनाच्या जाचामधून सुटता येईल. मन चांगलं नाही. मन ही अत्यंत घाणेरडी अशी रचना आहे. मनाने दाही दिशा फिरवलेल्या आहे. मनाने अनंत जन्म फिरवलेला आहे. मन हे आपल्याला फिरवायला प्रमुख कारण आहे. माया कार्य प्रपंचामधलं अविद्येचं प्रमुख कार्य जर कुठलं असेल तर ते आहे मन. या मनाने आपल्याला नको नको ते करायला लावलं. नको नको ती शरीर आपल्याला या मनामुळेच प्राप्त होतं. कारण लिंग शरीराला कारण हे मन आहे आणि त्या मनाने एकट्यानेच हा गोंधळ घातलेला आहे. या मनाने अहंकाराला सुद्धा नादाला लावलं. या मनाने अहंकाराला एकत्र करून घेतलं. या मनाने अहंकाराशी आपलं ऐक्य सिद्ध केलं आणि त्या अहंकाराच्या द्वारे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राणाला हलवलं. या सर्वांच्या द्वारे स्थूल शरीराला हलवलं आणि अधिक हे हलवणं करून सुद्धा ते गप्प बसलं नाही. त्याच्यातही ते म्हणू लागलं हे चांगलं, हे वाईट आहे. त्याला वाटेल तसं, त्याला काय वाटेल सांगता येत नाही. त्याला वाटलं चांगलं की चांगलं, त्याला वाटलं वाईट की वाईट. एकाच गोष्टीला ते आज चांगलं म्हणेल, उद्या वाईट म्हणतं. हे मन आहे. अशी काही गोष्ट बदलत थोडीच असते. काही नसते. ती गोष्ट मुळातच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ती तिच्या गतीने जात असते. पदार्थ हा आपल्या गतीने गतिमान, पण मन मात्र तसं नाही. ते आज त्याला चांगलं म्हणायला होतं आपल्याला अहंकारला आणि उद्या त्याला वाईट म्हणायला होतं. कुठलं आलंय वाईट आणि चांगलं? कुठलं आलंय धर्म अधर्म? कुठलं पाप पुण्य? काही नाहीये. हे सगळं खोटं आहे. हे मनाने तुम्हाला शिकवलंय. तुमचं मन तसं तुम्हाला शिकवतंय.
उलट काही लोक घरी गेल्यानंतर तुमचं मन तुम्हाला सांगेल महाराज जरा काहीतरी अधर्माचं बोलायला लागले. हे कोण सांगेल? मनच सांगेल तुम्हाला. महाराज म्हणायला लागले पाप पुण्य काही नसतंय, असलं काही नसतंय पाप पुण्य वगैरे. कोण म्हणतंय असं? तुम्ही फक्त जाऊन सांगा, एक वाक्य सांगा घरी जाऊन. तुमच्या आता घरी गेल्यानंतर तुमच्या घरी जी शिल्लक मंडळी आहेत त्यांना जाऊन सांगा महाराजांनी आजचा बोध प्रमुख सांगितलेला आहे की पाप आणि पुण्य नसतं, पाप पुण्य काहीच नसतं असं. फक्त एवढं सांगा. मग तुम्ही पुढच्या वेळेस येऊ शकता का बघा. आणि ठणकावून सांगा. सांगायचं काही नाही, पाप आणि पुण्य नाही, हा सगळा मनाचा खेळ आहे. ते म्हणतो काय शिकवायला लागले तुम्हाला, हे काय विचित्र शिकवतायत. त्यांनी म्हणणं तर जाऊ द्या, तुम्हीच आता म्हणणार आहात पाप आणि पुण्य काही नाहीये. कुठला लय पाप आणि पुण्य? तुम्हीच ठरवताय पाप पुण्य. मी जर तुम्हाला सांगितलं असं करा तर तुम्ही म्हणाल महाराज हे आम्हाला जरा पापकारक वाटतंय. बरं मग दुसरं सांगितलं हजार हे पुण्यकारक वाटतंय. कोण ठरवणार? तुम्हीच. तुमच्या घरचे तर जाऊ द्या, तुमच्या मागे असलेले लोक जाऊ द्या, तुम्हीच ठरवणार आहे ते. मी जर तुम्हाला असं काहीतरी सांगितलंय असं करा तर तुम्ही काय म्हणणार? म्हणणार का हे पाप पुण्य तिथे नाही? तुम्ही काय म्हणणार? काय म्हणणार? दोन वर्गातच बसवणार त्याला. माझ्या प्रत्येक सांगण्याला, माझ्या प्रत्येक क्रियेला तुम्ही दोनच वर्गात टाकणार. कुठल्या? एक तर म्हणणार पापकारक आहे, नाही तर पुण्यकारक. जिथपर्यंत असं म्हणत राहाल तिथपर्यंत तुम्ही कोणाचं ऐकताय? जेव्हा म्हणता येईल, काय म्हणता येईल, या जगातली कुठलीच गोष्ट पाप आणि पुण्यात बसत नाही, इथं हा शेवट आहे, टार्गेट आहे, त्याचा शेवट आहे तो. जगातली कुठलीच गोष्ट पाप पुण्यात नाहीये. कुठला लय पाप आणि पुण्य? ते मन सांगतंय पाप पुण्य. ज्याला तुम्ही पाप म्हणता त्याला दुसरा जण पुण्य म्हणतो, आणि ज्याला तुम्ही पुण्य म्हणता ते कोणासाठी तरी पाप असतं, नाही का? आता असं प्रकारचं बोलणं हे आसुरी संपत्तीमध्ये सांगितले ज्ञानदेवाने एका ठिकाणी. बघा म्हणजे गोंधळ केवढा आहे परमार्थ. झाले का नाही प्रॉब्लेम? असं बोलणं म्हणजे काय? आसुरी संपत्तीचा भाग सांगितला आहे, करणार काय? मोठा प्रश्न झाला का नाही? म्हणून बुद्धी पाहिजे, शुद्ध सत्वगुण, सत्वगुणाची आणि पुढे मग शुद्ध सत्वगुणाची बुद्धी पाहिजे. हा सत्वगुण तुमच्या बुद्धीमध्ये कसा उतरेल माहित नाही, पण मन आणि अहंकार यांनी तुम्हाला धोपटलेला आहे, चांगलंच आपल्या सर्वांना फिरवलेलं आहे. म्हणून आपल्याला काहीतरी करून यांच्या या जाचातून बाहेर पडावंच लागेल. असो कसं पडावं, काय पडावं हा एक निराळा विषय आहे. पण या ठिकाणी या पहिल्या चरणामध्ये आपल्याला नक्की असं दिसतंय की मन आणि अहंकार यांची एकी हेच उपादान कारण लिंग शरीर निर्माण करायला आहे. आपल्या आतमध्ये असलेलं एक लिंग शरीर जे अनंत शरीराला कारण होतं, ते लिंग शरीर या मन आणि अहंकाराच्या एकत्वाने निर्माण झालेल्या उपादान कारणाने आहे. आणि असं असलं तरी सुद्धा, हे इतकं भयानक दिसत असलं तरी सुद्धा घाबरण्याचं त्याला काही कारण नसावं, नसायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे, तिथे पुढे शब्द वापरलाय जडात्मकम. नुसता एवढाच आपल्याला दिलासा आहे, एवढाच फक्त दिलासा आहे की ते काय? जडात्मकम. म्हणजे भिंतीवर काढलेल्या वाघासारखं आहे. ते आहे भयानक, आहे भयानक हा खेळ, एवढा अनंत जन्मांचा खेळ. पण जडात्मक मन आणि अहंकारामुळे. मग आता हा बोध म्हणजे जडात्मक या शब्दामध्ये फार मोठा अर्थ दडलेला आहे. जडात्मक हा शब्द वापरला इथे, तर हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. पण हा शब्द तेव्हाच पचेल जेव्हा आपल्याला आतापर्यंत आपण विचार केलेला मन आणि अहंकाराचा खेळ लक्षात येईल. म्हणून मनाने कसं आपल्याला फिरवलं, अहंकाराला कसं त्याने आपल्या सारखं करून घेतलं, याचा विचार करा. आणि हा गोंधळ किती काळापासून आपण खेळत आलो, किती काळापासून आपण हे भोगत आलो, सुख आणि दुःख, पाप आणि पुण्य, धर्म आणि अधर्म, यानेच भेदरलेले किती काळ राहिलोय आपण. आज नव्हे,
अनंत जन्मापासून आपण याच दोन गोष्टीने भेदरलेलो आहोत. आणि आजही आपण परमार्थ करायला लागलो तर अनेक महाराजांकडे जाऊन आपल्याला हेच शिकावं लागतंय. हे धर्म आहे, हा अधर्म आहे, हे पाप आहे, हे पुण्य आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे. खरं तर हे सगळं मनाचा खेळ आहे. हा मनाचा गोंधळ असताना मात्र आपल्याला असंच शिकवलं जातं आणि आपण त्याच्यातून बाहेर नाही पडू शकत. माझ्यासारखा मनुष्य जर हे सांगू लागला तर लोक उलट म्हणतील हे आता धर्मात आहेत का अधर्मात. उलट काही लोक मला धर्मात टाकतील, काही अधर्मात टाकतील, पण धर्म अधर्मातीत नाही करणार. माझ्या बाजूने, माझ्या दृष्टीने विचार करू शकणार. मी तुम्हाला धर्म अधर्मातीत गोष्ट सांगतोय, पुण्य पापातीत गोष्टीचा विचार सांगतोय, पण तरी सुद्धा तुम्ही मला दोन पैकी एका वर्गातच बसवणार. हीच या मनाची ख्याती आहे. हीच या मनाची आणि अहंकाराची ख्याती आहे. माझं बोलणं तुम्ही इथून गेल्यानंतर कोणालाही सांगितलं तर तुम्ही आणि ते मिळून माझं बोलणं कुठे बसवणार आहात? दोघातच कशात तरी बसवणार. पण वास्तविक असं काहीही नाही. आपला खेळ कसला आहे? पाप पुण्यातीत. पाप पुण्यातीत होण्याचा हा आपला विषय. आणि पाप पुण्यातीत होण्याची इच्छा असेल तर या मार्गाला जावं. नाहीतर तुम्ही नाही म्हटले तरी आपल्या म्हणण्यावर काही नाही, मन आपलं काम करेलच. तर हा भयानक खेळ लक्षात घ्या. पुढे इथे येण्याच्या आधी म्हणजे पुढील चिंतनाच्या आधी आपण सर्वजण पुन्हा एकदा एवढे दिवस हा विचार करत राहा की मन आणि अहंकार या दोघांनी एकी साधून कसा आपला घात केला, म्हणजे कसं लिंग शरीर निर्माण केलं आणि कसं आपल्याला फिरवलं आणि या लिंगदेहाचा भंग आपल्याला करायचा. मग हा भंग करण्यासाठी नक्कीच तुम्हाला पाप पुण्यातीत विषय ज्ञात असणारेच फक्त महाराज किंवा शास्त्र उपयोगाला येईल. त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही तुम्हाला या वाटेला घेऊन जाऊ शकत नाही. जे पुण्यवान असतील ते तुम्हाला पुण्याच्या वाटेने घेऊन जातील आणि जे पापी असतील ते तुम्हाला पापाच्या वाटेने घेऊन जातील. पण पाप पुण्यातीत विषय कधीही उलगडणार नाही. आपणा सर्वांना नक्कीच हा विषय उलगडावा. या मन आणि अहंकाराच्या अत्यंत भयानक असलेल्या या खेळामधून आपणाला बाहेर पडण्यासाठी योग्य ती कृपा परम कृपाळू परमात्म्याने करावी अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्याच्याच कृपेने निर्माण झालेले हे चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्ण विराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.